शटही वाकडं होत नाही. शटही वाकडं होत नाही. शटही वाकडं होत नाही. शटही वाकडं होत नाही. पोलीस स्टेशन में चाला पाहिला हा व्हिडिओ जातीवाद कसा चालू आहे बौद्ध बांधवांवर. बघा कोणतं सरकार येऊन धावत नाही, कोणतं काही नाही, फक्त जातीवादावर लक्ष आहे. आरक्षण खेळून राहिलं. राजकीय याच्यावर लक्ष आहे सरकारचं. देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रात जातीवाद होऊन राहिला. बघा हे गोष्ट आहे, ते बघितलं. धानोरा गाव आहे, मंगळूरपीर तालुका आहे आणि वाशिम जिल्हा आहे. ह्या जिल्ह्यातील गोष्ट आहे. बॅनरवरून किरोडकर भांडणं झाले. भांडणं झाले. एखादं बॅनर लावलं असेल तर ते बॅनर का लावलं किंवा फाडलं असेल तर त्याच्यावर किरोडकर भांडणं झाले. आणि भांडणं असे झाले की मग दुसऱ्या दिवशी पाणी सोडलं नाही. म्हणजे दलित वस्तीमध्ये पाणी सोडलं नाही. त्या लोकांनी भांडणं केले म्हणून पाणी सोडलं नाही. तर एक बाई आपली विचारायला गेली त्या माणसाला, तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, का दादा पाणी का नाही सोडलं, पाणी का बंद आहे. तर तिने म्हटलं म्हणते काय नाही सोडत, काय करून घ्या, माझी शर्ट काही उघडू शकत नाही. बघा तिच्यात दिसलेलं आहे तुम्हाला. आणि तिला शिवीगाळ केली त्या बाईला, माझ्या ताईला, माझ्या महिलेला, बौद्ध बांधवांना शिवीगाळ केली. आणि काय करायचं करून घ्या, माझी काही बालबाका करू शकत नाही, माझी शर्ट काही उपलू शकत नाही कोणी. मग विचार करा तुम्ही, किती लोक माजले, किती लोक अत्याचार करून राहिले बौद्ध बांधवांवर, दलितांवर. कुठपर्यंत करणार आहे, कुठपर्यंत सोचाल. आपण अजून एक झालो नाही. त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि ते लोक जे तुरुंगात गेले पाहिजे, ॲट्रॉसिटी दाखल झालीच पाहिजे त्याच्यावर आणि तुरुंगात गेले पाहिजे, तुरुंगात झाला पाहिजे. माझं असं मत आहे. कारण गरीबाचा आवाज मी आहे, शोषित पिढीचा आवाज मी आहे, वंचिताचा आवाज मी आहे. माझ्या बौद्ध बांधवांवर अत्याचार होऊन राहिला. कोणता सरकार नाही, कोणता मंत्री नाही, कोणता संत्री नाही पाहायला येऊन राहिला. तर त्या महिलेनं म्हटलं चला रे आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. तर सगळ्यांनी लाठीचार्ज केला, दगड घेतले, लाकडं घेतले मारायला. मग विचार करा तुम्ही, कुठपर्यंत शोषण करण आमचा दलित, आमचा बौद्ध बांधव. का त्याच्या इकडून हातबल आहे, त्याच्या इकडून कोणी आहे नाही म्हणून तो इकडे तिकडे भटकतो, इकडे तिकडे फिरतो. आणि तिला शिव्या दिल्या, लाकडं उचलून तिला मारहाण केली. आणि त्यात विद्यार्थी पण सामील आहेत. विचार करा तुम्ही, महिलेला मारहाण आहे, मजुरांना मारहाण आहे, जे आजूबाजूचे लोक जे होते त्यांना पण मारहाण आहे. विचार करा गोष्ट आहे. आणि हे लोक बौद्ध बांधव दलित वस्तीतले लोक जे त्यांच्यावर अत्याचार झाला ते पोलीस स्टेशनमध्ये गेले. तर त्यांनी ॲट्रॉसिटी दाखल केली. तर राजकीय दबावाखाली पोलिसांनी एकतर्फी न्याय दिला. मग विचार करा, म्हणजे पोलीस प्रशासनही झोपलं आहे आताचं. म्हणजे पोलीस प्रशासनही हे अन्यायावर विरोधात नाही आहे. जिथं अन्याय होऊन आला तिथं धावून येत नाही. म्हणजे विचार करा तुम्ही, पोलीस प्रशासनही झुकलेलं आहे. आणि आमच्या ह्या गरीब दलित बांधवांना न्याय मिळत नाही. म्हणजे त्याने एकतर्फी निकाल देऊन दिला का नाही तुमचं चुकलं असेल. और विचार करा तुम्ही, अरे डोकं जाग्यावर की नाही आहे पोलीस प्रशासनाचं, मला असं म्हणणं आहे. अरे कुठपर्यंत अत्याचार होणार आमच्या बौद्ध बांधवांवर, दलितांवर कुठपर्यंत होणार, कुठपर्यंत शोषण करणार. आमच्या कायद्याने ॲट्रॉसिटी चालू केली, कायद्यानं झालं. तर हे ॲट्रॉसिटी लागू करा म्हटलं त्याच्यावर, तर ते करून राहिले नाही पोलीस प्रशासन. मग विचार करा, अरे काय चालू आहे आपल्या महाराष्ट्रात, काय नाही. जातीवाद किरोडकर भांडण्यामुळं कुठच्या कुठं पोहोचा लागलं. हल्ले करण्यात आले आमच्या दलित बांधवांवर. आणि एकतर्फी न्याय मिळाला तिथे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. अरे काय चालू काय आहे आपल्या महाराष्ट्रात, काय चालू काय आहे. कुठपर्यंत अन्याय सोसावा आमच्या बौद्ध बांधवांनी. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, महाराष्ट्राभर झाला पाहिजे. आपले जेवढेही संघटना आहेत तेवढेही कुठलीही संघटना असून त्याच्यापाशी गेला पाहिजे, न्याय मिळाला पाहिजे. आपल्याला एकजूट व्हायचं आहे. आता भिकार तोटाय हो, एकजूट व्हायचं आहे. आपल्या दलितांवर अत्याचार होऊन राहिला, समजलं काय? आरक्षण खेळून काही कामाचं नाही. आता आपल्या दलितावर अत्याचार होऊन राहिला, बौद्ध बांधवांवर अत्याचार होऊन राहिला. कुठपर्यंत सोसाव? माझं एकच म्हणणं आहे सरकारला, सरकार जागे व्हा. देवेंद्र फडणवीस साहेब जागे व्हा. ॲट्रॉसिटी धारण लावा त्याच्यावर. जे 5-6 जण जो लोक आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, जेलात न्या त्याला. माझं असं मत आहे. कारण तुम्ही वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुका धानोरा गाव आहे, ह्या गावातील ही घटना आहे. व्हिडिओ दाखवला मी तुम्हाला. काय म्हटलं, काय कृत्य केलं महिलेवर, काय बोलला तो. माझं काही उकळून जमा करू शकत नाही. मग विचार करा किती धोरणातून किती माज आला असेल त्या माणसाला आणि त्याच्या कोणी अजून कोणी असेल त्यांना लवकरात लवकर जेलाची हवा द्या. ह्या माझा म्हणणं आहे. कारण लवकरात लवकर हे जेलात गेले पाहिजे. आणि पोलीस प्रशासन तुमचं तिथं जाग्यावर नाही आहे, तिथे तुम्ही जा. सर देवेंद्र फडणवीस साहेब आधी हात जोडून विनंती करतो, तुम्ही आमचे मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे, आणि हा देवेंद्र फडणवीस साहेबांमध्ये गेला पाहिजे. कुठपर्यंत जातीवाद कराल. आणि आपले बौद्ध बांधव, दलित बांधव एकजूट व्हा आणि न्याय द्या ह्या महिलेला आणि ह्या गावातल्या लोकांना न्याय द्या. भरपूर अत्याचार होत असन, आताच अत्याचार नसन झाला, हा भरपूर अत्याचार होत असन. आणि अजून एक गोष्ट सांगतो, जिथे कोणाचे दलित बांधवांवर अत्याचार होत असेल तर मला कमेंट करा. मी पर्सनल नंबर देतो माझा. आपण आपल्या चॅनलवर त्यांचा पुरा प्रतिक्रिया दाखवू, त्यांचे अत्याचार होते ते सगळं दाखवू. कारण आपलं चॅनल हक्काचं चॅनल आहे, समजलं काय? आणि माझ्या दलित बांधवावर काही झालं पाहिजे नाही, समजलं काय? आणि हा जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे आणि आपल्याला एकजूट व्हायला पाहिजे. आता आपण एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही. माझ्या बौद्ध बांधवांना माझं एकच म्हणणं आहे, एकजूट व्हा. कारण आपल्यावर भरपूर अत्याचार करून राहिले लोक, यांना आपल्याला त्याला दाखवायचं आहे काय असते कानून, काय असते काय. कारण अजूनही माझ्या बापाचा कायदा जिवंत आहे. आपल्या बापाच्या कायद्याने सगळा भारत चालतो, हे लक्षात ठेव जा. आणि आपला बाप जिवंत आहे संविधानाच्या रूपात, हे लक्षात ठेव जा. बाबासाहेब गेले नाही निघून, संविधानाच्या रूपात जिवंत आहे. एकजूट व्हा. झोपू नका, मटण खाऊ नका, दारू पिऊ नका, समजलं काय? झोपू नका, दारू पिऊ नका, मटण खाऊ नका. अत्याचाराशी लढा. ह्यात तुमच्यामुळे होऊन राहिलं सगळं. दारू पेता, मटण खाता आणि अत्याचार होऊन राहिला. अरे एकजूट आपला समाज नाही आहे. भीमा तुझ्या मताचे 5 लोक हवे, 5 लोक का एक लोक नाही भेटला अजून. आणि अत्याचार असंच भोगा लागल. जोपर्यंत आपला खासदार आमदार होणार नाही तोपर्यंत असंच अत्याचार भोगा लागल. तिच्यासाठी एकजूट व्हावं लागते. आणि प्रकाश आंबेडकरांना निवडून द्यावं लागते, त्यांचे कार्यकर्त्यांना निवडून द्यावं लागते, तेव्हा अत्याचार हा थांबल. कुठपर्यंत अन्याय होऊन राहिला हा. एकजूट नाही, आपण दारू मटणानं वाया गेलो आहे, बस दुसरं काहीच नाही. तोंडात दम आहे, आपल्या कर्तृत्वात दम नाही आहे. बाबासाहेबांना डोक्यात घेतलं नाही. डोक्यात घेतलं असतं तर असं झालं नसतं. अत्याचार जिथं अत्याचार होत असेल तिथं युवराज डोंगरेचा आवाज आहे, हे लक्षात ठेव जा. समजलं काय? अरे जागे व्हा बहुजन समाज, जागे व्हा. माझं ओबीसी बांधव नाही, माझं म्हणणं आहे दादा आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, बस एवढं काहीच नाही. माझ्या आदिवासींना पण माझं असं म्हणणं आहे, आदिवासी दादा आम्ही तुला सपोर्ट करू राहिलो, तू आम्हाला सपोर्ट कर, बस माझं म्हणणं आहे. का जास्तीत जास्त व्हायरल करा व्हिडिओ. कारण बौद्ध बांधवांना खूप अन्याय होऊन राहिला. हे झाली वाशिम जिल्ह्याची घटना. अजून कुठं घटना झाली असेल, कुठं अत्याचार होत असेल हे माहिती आहे का आपल्याला? इलेक्ट्रॉनिक मीडिया तिथं पोहोचत नाही, न्यूजवाला पोहोचत नाही, कोणीच पोहोचत नाही. आम्हाला व्हॉट्सअपच्या रूपात माहीत पडते, ग्रुपच्या ह्याच्यात माहीत पडते आम्हाला. कुठपर्यंत सोचाव, हे माझं मत आहे. अरे कुठपर्यंत दलितांना भोगावं लागेल? अगोदरही भोगलं, अगोदर अस्पृश्य म्हणून भोगलं, आता काय भोगा लागून राहिलो? कोणत्या ह्याच्यात भोगा लागून राहिलो? आमचा बापाचं संविधान चालते, तुमचा बापाचं संविधान नाही आहे, आमच्या बापाचं संविधान आहे. समजलं काय? माझं मत एकच आहे का माझ्या समाजाच्या केसाला धक्का लागला पाहिजे नाही. किलोक भांडणामुळे कुठं केस पोहोचली, कुठं भांडणं झाले, रक्त वाहून राहिले आमच्या समाजाचे. मारहाण केली या लोकांनी, दगड मारले, लाकडाने मारलं, काळ्याने लाठीचार्ज केला. मग विचार करा तुम्ही किती लोक हराम करोस नाही. ह्या लोकांना लवकरात लवकर बेड्या ठोका. देवेंद्र फडणवीस साहेब
तुमचं पोलीस प्रशासन जागा नाही आहे, गेलेलं कामातून आहे. समजलं काय? आणि पोलीस प्रशासनाने एकतर्फीच निकाल दिला म्हणते, कारवाई केली नाही. कारवाई केली तर कशी केली, काय केली, काहीच मालूम नाही. आकाशदादा शिरसाटने मला न्यूज पाठवली ग्रुपवर. त्यांच्या अभिवादन करतो मी. आकाशदादा शिरसाट हे असे एक माणूस आहे का ते गरिबांसाठी लढतात. जय भीम, जय शिवराय दादा.